नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरतीची जी प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये 15 जूनपर्यंत जाहिराती अपलोड करण्याकरिता मुदत देण्यात आलेली होती. परंतु आज आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. तुम्ही सर्वांनी ती ऐकली असेल किंवा नसेल मला माहीत नाही, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला तेही सांगणार आहे. आणि ही मुदतवाढ झाली आहे ती अंतिम असणार आहे का याबाबत देखील आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ सर्व अभिज्ञताधारकांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओज मिळत जातील. व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक करायला नक्की विसरू नका. बघा आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याकरिता ज्या विविध खाजगी किंवा सर्व प्रकारच्या आस्थापना आहेत यांना आता मुदतवाढ मिळालेली आहे. आणि ही मुदतवाढ 15 दिवसांची केलेली आहे. आजच याच्या बाबतीत एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरती पहा, आता इथे शिक्षण सेवक असं शिक्षक पदभरतीला नाव तिथे दिलेलं आहे. आणि याच्या कार्यवाहीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता ही मुदतवाढ किती तारखेपर्यंत आहे तर याची शेवटची दिनांक 30/6/2026 म्हणजे 30 जूनपर्यंत आहे. पण अनेक अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे की सर, ही शेवटची मुदतवाढ असणार आहे का? तर या परिपत्रकामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाही आहे की दिस विल बी द लास्ट, ज्याला आपण अंतिम मुदतवाढ असं म्हणतो. कारण अंतिम मुदतवाढ दिली म्हणजे त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. आता गेल्या 2 महिन्यापासून जाहिराती अपलोड करण्यासाठी व्यवस्थापनांना वेळ दिला होता. पण पहा ना, अद्यापही व्यवस्थापनात जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 30/6/2026 अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे असं म्हणलेलं आहे. अंतिम मुदतवाढ असं म्हटलेलं नाही. त्यामुळे काय की याच्यानंतरही जर व्यवस्थापनांनी या फक्त 15 दिवसाच्या कालावधीमध्ये सगळ्या आस्थापना असतील, खाजगी असतील आहे ना, त्यानंतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, जर यांनी जाहिराती अपलोड केल्या नाही, करू शकले नाही, तर मात्र कदाचित आणखीन मुदतवाढ मिळू शकण्याची शक्यता आहे. अर्थातच अनेक अभियोग्यताधारकांच्या आता संयमाचा बांध फुटत आहे की आता आणखीन किती मुदतवाढ द्यायची आहे, आमचं वय वाढत आहे आणि शाळा सुरू होण्याची वेळ आलेली आहे, शाळेत विद्यार्थी देखील जात आहेत, मग आम्हाला जॉईनिंग कधीपर्यंत भेटणार. अनेक प्रश्न आहेत मित्रांनो, मी तुमच्या प्रश्नांशी सहमत आहे. परंतु जसं मला माहिती आहे की या मुदतवाढीमुळे तुम्हाला याचा फायदाच होणार. कारण पवित्र पोर्टलवर आता जेवढ्या जास्त जागा येतील तेवढंच जास्त सिलेक्शनची चान्सेस आहेत आणि कट ऑफ पण खाली येऊ शकतो. आता जर या जाहिरातीला मुदतवाढ नसती मिळाली, जाहिराती अपलोड करण्याच्या कार्याला, तर काय झालं असतं, खूपच लिमिटेड जागा त्या पवित्र पोर्टलवर आल्या असत्या. जर समजा 5 ते 6 हजार जागा आल्या असत्या तर मग त्या इंग्रजी माध्यमाला किती, मराठी माध्यमाला किती, उर्दू माध्यमाला किती, असं तुम्हीच विचार करा की खूपच कमी जागा आल्या असत्या आणि कट ऑफ खूप जास्त गेला असता आणि खूप कमी मुलांचं सिलेक्शन झालं असतं. पण जर 15 दिवस वाट पाहिल्याने पवित्र पोर्टलवर आहे ना, जर व्यवस्थापनांना सिरियसली त्यांनी ॲक्शन घेतली तर 10 ते 12 हजार टोटल जागा येऊ शकतात. आणखीनही जागा वाढू शकतात. पण कमीत कमी सध्याच्या मुदतीत वाढ झाल्यामुळे 5 ते 6, 7 ते 8 हजार जागा जास्त वाढू शकतात. म्हणून अभियोग्यताधारकांना याचा निश्चितच फायदा होऊ शकते. राज्यामध्ये ज्या सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना याद्वारे आवाहन करण्यात आलेलं आहे की आपल्या अधीनस्थ ज्या काही शाळा असतील त्यातील शिक्षकांची जी रिक्त पदं आहेत ती भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी जी एक वेबसाईट दिलेली आहे, ज्याला https://2025.mahateachersrecruitment.org.in या वेबसाईटवर त्यांनी भेट द्यायची आहे आणि जागा ज्या काही आहेत त्या अपलोड करायची आहेत. शैक्षणिक व्यवस्थापनांना पदभरतीसाठी जाहिरात देण्यासाठी काही अडचण आली तर ejupavitra2025@gmail.com ejupavitra25@gmail.com यावर त्यांनी संपर्क साधायचा आहे. असं एक परिपत्रक आलेलं आहे. तुम्ही हे परिपत्रक बघितलंय का? या मुदती वाढीबद्दल तुम्हाला काय वाटते? आर यू पॉझिटिव्ह अबाउट दिस एक्सटेन्शन? जर असेल नसेल तरी दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्ही चॅनलच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवू शकता मित्रांनो. आणि हा जर व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला
असे शिक्षक भरती पवित्र पोर्टल तसे शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.